अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी बाबूरावजी, आमचे मित्र शिंगारे आणि पत्रकार मोरे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा देखावा या ठिकाणी साजरा करतात। अनेक तरुणांची आणि अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। खरं म्हणजे मागच्या काही वर्षापासून या ठिकाणी अर्जुनराव सामाजिक सलोखा या ठिकाणी या शहराचा आणि जिल्ह्याचा आपण सर्वांनी राखलेला आहे। याही पुढे आपण सर्वांनी असाच सामाजिक सलोखा राखून प्रत्येकाने या ठिकाणी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आणि आनंदामध्ये आपण या ठिकाणी नेहमी सहभाग घेतलेला आहे। याच्याही पुढे आपण असाच सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सण साजरे करत आलेलो आहोत आणि करत राहू। परत एकदा माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आपल्या सर्वांना या विजयादशमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। जय श्रीराम, जय श्रीराम। आपल्या सर्वांना सर्वप्रथम राम राम। 5 ते 7 हजार वर्षापूर्वी प्रभू रामचंद्र या पृथ्वी तलावर अवतरले। ते एक राजकुमार आहेत, त्यांच्या सोबत वनवास आहे, त्यासोबत त्यांची पत्नी आहे, त्यांचा भाऊ आहे आणि लुंट बाजूला लंकेचा राजा रावण आहे। त्यांच्या सोबत त्यांचं प्रचंड भलं मोठं सैन्य आहे, धनसंपदा आहे। तरी सुद्धा प्रभू रामचंद्राचा विजय झाला। त्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरिता आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत। आपल्याला सर्वप्रथम दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। थोड्याच वेळात आपण रावण दहन करणार आहोत, म्हणजे वाईट विचारांचं दहन करणार आहोत। त्यासाठी आपल्या सर्वांना ईश्वराने शक्ती द्यावी असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नक्कीच हा कार्यक्रम रावण दहन समितीने आयोजित केला आहे, त्याबद्दल रावण दहन समिती, त्यांचे सदस्य या सर्वांचं आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। इथं भाषण देण्याची आवश्यकता नाही, भाषण देणारही नाही, परंतु नेपाळमध्ये जे घडलं त्याबाबत थोडस आपण संवाद करायला आवश्यक आहे। त्या ठिकाणी राजकीय लोकांनी आपलं नवीन घर घेतलं, नवीन गाडी घेतली वगैरे वगैरे, त्यांची महागडी लाईफस्टाईल त्यांनी मोबाईलवर टाकली आणि त्यांच्या मुलांनी देखील त्यांचे महागड्या ब्रँडचे कपडे, महागडा त्यांचा युरोपचा टूर वगैरे वगैरे त्यांनी मोबाईलवर टाकलं। एक आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये राजकीय लोक दिसली की त्यांना मारण्यात आलं, कारण लोकांच्या मनात प्रचंड असा असंतोष होता। त्यांना दिसून येत होतं की मेहनत आपण करायची, काम आपण करायचं, टॅक्स आपण भरायचा आणि राजकीय लोकांनी मजा करायची, अशा प्रकारचं जो काही त्यांना दिसून येत होतं त्यामधून कुठे एक मोठं आंदोलन झालं। खरं तर ते आंदोलन योग्य नव्हतं, कारण जसं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला तसाच अधिकार त्यांना देखील दिलेला होता, परंतु मतदान करतेवेळी त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही आणि नंतर त्यांना आंदोलन करावं लागलं। नक्कीच येणाऱ्या काळात आपण देखील मतदानाला सामोरे जाणार आहोत।
आपल्याला सुद्धा नक्की योग्य पद्धतीने मतदान करावं लागेल, कारण सगळंच समजून सांगायचं नसतं, आपण इशारों समजून घ्यायचं असतं. एवढंच मी आपल्याला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किल्ले धारूर. किल्ले धारूर या ठिकाणी ऐतिहासिक अशा दसऱ्या मेळावा करता उपस्थित असलेले सर्व हिंदू बांधवांना विजयदशमीच्या मी माझ्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि आपण प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आपला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अगोदर पासून आपण या ठिकाणी या दसरा मैदानावर आपण या ठिकाणी दसरा सण साजरा करतो. या ठिकाणी 1962 पासून जवळपास रावणाचा दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी या दसरा मैदानावर आयोजित करतो. आणि या दसरा मैदानावर उपस्थित राहून आपण सर्वजण सर्व जाती धर्माचे आपण बांधव एकमेकांना प्रतिकात्मक असं सोनं देऊन गळाभेट घेऊन आपण एकमेकांना विजयदशमीच्या शुभेच्छा देतो. आपण आपल्या व्यवसायामध्ये असतो, आपण आपल्या कामामध्ये असतो, परंतु या दसरा या सणाच्या निमित्ताने आपण एकमेकांना भेटतो. एकमेकांना भेटल्यानंतर गळाभेट झाल्यानंतर आपल्या मनामध्ये जे काही संकुचित वृत्ती असते किंवा अनेकाविषयी काही दुजाभाव झालेला असतो किंवा अनेक काही कामामध्ये आपल्या एकमेकाविषयी मन यशी झालेले असतात, ते सर्व या भेटीमुळे आणि या दसऱ्या सणामुळे आपल्या मनातला सगळा जो मळ असतो तो निघून जातो आणि हसतमुखानं आपण एकमेकांना विजयदशमीच्या शुभेच्छा देतो. या सणाचं महत्व अत्यंत खूप चांगलं आहे. आज आपल्या या ठिकाणी अनेकांनी सांगितलं की आपल्या देवी देवतांपासून असत्यावर सत्याचा विजय प्राप्त करण्याचा हा दिवस आहे. आणि या ठिकाणी हे भाषण करण्याचं हे ठिकाण नाही, परंतु संयोजकांनी या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. म्हणून मी सर्व हिंदू बांधवांना, सर्व मुस्लिम बांधवांना, सर्व दलित बांधवांना आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना या विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय श्रीराम. दशमीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि या शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून ही रावण दहनाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. राजू मोरे असतील, धनंजय श्रींगारे असतील किंवा श्रीनिवास श्रींगारे असतील, त्यांचे सहकारी वैष्णवजी असतील, यांनी सातत्यानं हा उपक्रम साजरा करून या ठिकाणी या उत्सवाला एक आनंदी करण्याचं काम केलंय आणि या शहरामध्ये दसरा उत्सवाचा आनंद वाढवण्याचं काम केलंय. हे काही स्टेज कुठलं राजकीय बोलण्याचं नाहीये. समाजामध्ये आज आपला हा विजय उत्सवाचा दिवस आहे आणि या विजय उत्सवाच्या दिवशी आपण सर्वांनी सकारात्मक बोलणं, चांगलं बोलणं हे गरजेचं आहे. या कमिटीचं मी अभिनंदन करेल की तुमची या शहरामध्ये एवढा मोठा उत्सव एवढ्या शांततेने आणि चांगला साजरा करतात. आणि या विजय उत्सवामुळं या दसरा उत्सवाचं मोठं महत्व वाढतंय आणि याचा आनंद वाढतोय. आणि या दसरा मैदानावर जी गर्दी होते हे फक्त रावण दहन हे जे त्यांचा उपक्रम आहे त्याचंच एक प्रतीक आहे. मी या उत्सव समितीचं अभिनंदन करेल आणि शहरवासियांच्या वतीने आभार व्यक्त करेल. आणि यापुढे तुम्ही हा उत्सव अशाच प्रकारे जोरात उत्सव साजरा करावा. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द बोलतो.